तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट कसं राहू शकतं। आपण बघा कालचा जो व्ह्यू सांगितला होता बँक निफ्टीमध्ये की बँक निफ्टीला आता कॉल साईडला कन्वर्ट करायला पाहिजे आणि बँक निफ्टीने जे आपल्याला उरलेलं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करायलाच पाहिजे असं तुम्हाला मी व्ह्यू सांगितला होता। आणि आजचा जर तुम्ही व्ह्यू बघितला तर प्रॉपर त्यांना तसंच केलं आहे। मी काय सांगितलं की 48,167 नंतर 48,722 ह्या झोनला येणार आणि इथून मला कॉललाच विचार करायचा। तुम्ही जर कालचं जर प्रिडिक्शन केलं तर आपण कॉलचाच विचार केला आणि कॉललाच कन्वर्ट झालं। बरेच जण तर पुटला पण बसले असतील कारण काल मार्केट रिव्हर्स आलं होतं, पण आपला व्ह्यू काय फक्त कॉललाच बसायचं। इथून आपलं 48,967 टार्गेट येणार म्हणजे येणार। त्यानंतर मार्केटने एवढं क्रॉस केलं की ऑलमोस्ट बघता 1200-1300 पॉईंटची रॅली झाली आहे, पण ऑलमोस्ट आपल्या प्रिडिक्शननुसार तरी आपण 800 ते 900 पॉईंट तरी सहज कॅप्चर करू शकलो आहे। त्यानंतर तुम्ही निफ्टीमध्ये पण आपण व्ह्यू बघू शकताय। आपण ज्या पद्धतीने निफ्टीमध्ये पण व्ह्यू सांगितलं होतं की निफ्टी कॉल साईडला कन्वर्ट करेल, कॉल साईडलाच राहील, तसंच निफ्टीने कॉल साईडला कन्वर्ट झालेला आहे। दुसरी गोष्ट अशी की आपण सांगितलं की 95% मार्केट गॅपअप होणार, तर 95% मार्केट गॅपअप झालेलं आहे। म्हणजे ज्या पद्धतीचा आपला व्ह्यू होता त्या पद्धतीने प्रॉपर असं व्ह्यू मार्केटने केलेला आहे। त्यानंतर आपण बघूया आता मार्केटमध्ये उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं। मार्केटला बघा ह्या दरम्यान ऑलरेडी बायला कॉलला आपलं मेन्शन होतं, ऑलरेडी आपण इथं ह्या दरम्यान कॉलला बसलेलो आहे। आता जर मार्केट जर म्हटलं तर हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनलेला आहे। आता ह्याच्यावरती मार्केट थोडा वेळ सस्टेन आहे, आपण ह्या दरम्यान पण परत कॉलला एंट्री घेऊ शकतो, परत री एंट्री केलं तरी पण काय ह्या दरम्यान हरकत नाही। ह्या दरम्यान कॉलला बसू शकता तुमचं टार्गेट, त्यानंतर हे पण टार्गेट तुम्हाला दिसून येऊ शकतं। मार्केटला जर पुटला बसायचं म्हटलं तर थोडं इथं पुटला बसू शकतो, पण एक रिस्की ट्रेड असेल। जर स्टॉक्स निगेटिव्ह असतील तरच ह्या दरम्यान आपण ट्राईंग करणार, अन्यथा ह्या दरम्यान पुटला बसायचं नाही। जो पण विचार करणार आता आपण कॉलसाठी विचार करणार। बँक निफ्टीनं हा आतापर्यंतचा हाय ब्रेकआउट केलेला आहे। आता बँक निफ्टीचं वरचं टार्गेट काय, बऱ्याच जणांना डाऊट्स असेल की ह्याच्यावरचं आता काय टार्गेट देऊ शकतं, तर आत्ता ह्याचं जे टार्गेट नंतर आहे 49,715 हे त्याचं आता बँक निफ्टीचं नेक्स्ट टार्गेट आहे। आणि हे टार्गेट बँक निफ्टीला द्यावं लागणार आहे। एकतर गॅपअप करेल किंवा एकतर फ्लॅट ओपन करून तुम्हाला ते उरलेलं टार्गेट अचीव करून देऊ शकतं। ह्या ठिकाणी ओपन केलं तर ह्या ठिकाणी हा स्टॉप लॉस धरून बिंदास कॉलला एंट्री करा, किंवा हा हाय ब्रेकआउट केला की तुम्हाला 19,715 ही लेवल दिसून येऊ शकते। तुम्ही या दरम्यान कॉलला बसू शकता। ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा। त्यानंतर आपण एक फिन निफ्टीमध्ये व्ह्यू बघणार आहोत। फिन निफ्टीचं आपण प्रेडिक्शन करायचं थोडं जरासं विसरून गेलो, पण फिन निफ्टीमध्ये आपण बघा आपला आधीचा जो व्ह्यू होता प्रॉपर वर्किंग केला। आपण जो सपोर्टेशन ड्रॉ केला त्यानंतर प्रॉपर असं वर्किंग केलं। एक छोटंसं फिन निफ्टीमध्ये व्ह्यू बघा की फिन निफ्टी कुठल्या साईडला राहू शकते किंवा आपल्याला कुठल्या साईडला चांगली रॅली फिन निफ्टी पण देऊ शकतो। आता फिन निफ्टी बघितलं तर फिन निफ्टी पण हा आजपर्यंतचा हाय आहे। ह्या दरम्यान फिन निफ्टी कधी झाला नाही, हा आजपर्यंतचा हाय। आणि जर फिन निफ्टीमध्ये जर आपला व्ह्यू जर बघायला गेला तर फिन निफ्टी म्हणजे आत्ता जे आपलं जे टार्गेट येणार आहे त्या आत्ताचं टार्गेट बघा ऑलमोस्ट इथून आपला जर टार्गेट येणार आणि फिन निफ्टीचं पण आता नेक्स्ट टार्गेट येणार 21,912। म्हणजे आपण फिन निफ्टी पण आता कॉल साईडलाच विचार करायला पाहिजे। हा माझा आता एक छोटासा एक स्टॉप लॉस असणार, ह्या दरम्यान मी कॉलला एंट्री करू शकतो। हे तुम्हाला मी प्रॉपर सकाळी आपलं 8:30 ते 9 वाजता प्रॉपर तुम्हाला फिन निफ्टीचा व्ह्यू येऊन जाईल। ह्या दरम्यान मी कॉलचा विचार करू शकतो। आता जर पुटला करायचं म्हणलं तर पुटला आपल्याला बघा ऑलमोस्ट ह्या दरम्यान पण आपलं टार्गेट अचीव होऊ शकतं। म्हणजे 21,752 पासून 21,735 हे पण आपल्याला फिन निफ्टीमध्ये व्ह्यू प्रॉपर दिसून येऊ शकतो। ओके, आपल्याला अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकनला क्लिक करा। ओके, थँक्यू।